मंडळी, कसे आहात? मजेतच असाल अशी आशा करते. मी नूतन चौगुले आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी यूट्यूब चॅनल. आज आमच्या सिडनी ट्रिपचा 8वा दिवस आहे. पहिला 7 दिवसांचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, पटकन पाहून घ्या. आज आम्ही आता जे आहे हे सिटी ऑफ हार्बर किंवा सर्क्युलर क्यूवे म्हणतात त्याला, आणि इथून आम्ही फेरीने ह्याच्या सिडनीला जे कनेक्टेड छोटे छोटे आयलंड ते छोटे छोटे गावं आहेत तिकडे चाललो आहोत. आणि मेन म्हणजे हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. आणि आता हा एक्सपिरियन्स आधी एक्सप्लोर केला आहे युरोपमध्ये, पण सिडनीच्या एक्सपिरियन्ससाठी एक्सायटेड आहे. सो लेट्स गो अँड सी की आज काय काय एक्सप्लोर करायला मिळतं. तर जसं मी आधी सांगितलं की आम्ही फेरीने प्रवास करतो, तर आजचा जो प्रवास आहे तो इथून आम्ही वेगवेगळ्या बीचेसला भेट देणार आहे. आणि हा प्रवास जो आहे हा समुद्रातून आहे. तर आज खूप सारे आयकॉनिक प्लेसेस या व्हिजिटमध्ये आपल्याला दिसणार आहेत. एका साईडला समोर माझा ओपरा हाऊस आहे. इकडे इकडे जो फेमस सिडनीचा हार्बर ब्रिज आहे तो एका साईडला आहे. परत ह्या ज्या आहेत त्या इंटरनॅशनल क्रूज म्हणू शकतो त्या आहेत. असं एकंदरीत आयकॉनिक सगळं आज पाहायला मिळणार आहे. तर आज एकंदरीत आपण समुद्रामधून बऱ्याच छान छान गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे. तर हे मिस करायचं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही आता बरंच अंतर कापून समुद्राच्या मधोमध आलो आहोत. आणि बघू शकतो की ओपरा हाऊस आणि सिडनीचा हार्बर ब्रिज आहे तो खूप छोटा छोटा दिसायला लागला ती प्रतिकृती. आणि साईडला पसरलेली सिडनी सिटी म्हणू शकतो. उंच उंच बिल्डिंग बघून तुम्हाला अंदाज मानता येईल की सिडनी सिटी अशी मुंबईसारखी किती पसरली आहे. आणि इथे समुद्राच्या मधोमध म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी आतमध्ये आल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता की गर्द झाडी वगैरे आहेत. छोटे छोटे आयलंड आहेत ते. आणि आयलंड जरी असले तरी लोक इथे राहतात. मध्ये मध्ये घरं दिसत आहेत. आणि असं वाटतं की म्हणजे जे कोकणात लोक आपण म्हणतो ना, जे लोक कोकणात राहतात की त्यांचं किती नशीब चांगलं आहे की सगळ्या गोष्टी इझिली निसर्गाच्या जवळ ॲक्सेसिबल, तसंच यांचं काहीतरी आहे. अगदी स्वतःच्या बोट वगैरे घेऊन कधीही वाटलं फिरायला येणं आणि हा निसर्गासोबत जोडून राहणं. तर हे बघून खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. व्हेनिसची आठवण आली. हां, युरोप तर सिडनीत आल्यापासूनच युरोपची आठवण येते. आणि त्यात तिथे आल्यानंतर व्हेनिसची आठवण येते. पण स्वित्झर्लंडची पण आठवण येते, कारण स्वित्झर्लंडमध्ये असताना पण अशी एक टूर केली होती. पण ती लेक होती. हां, लेक हां, पण आता ही जशी काय म्हणू शकतो, ही जशी क्रूज म्हणू शकतो की छोटी क्रूजच म्हणता येईल याला. तर ह्याच्यामध्ये जवळपास 180 वगैरे लोक बसतात. आणि ती जी होती तशीच होती, फक्त एवढंच होतं की त्याच्यामध्ये खूप मोठं रेस्टॉरंट होतं.
ती क्रूज मोठी होती. हां, पण पॅसेंजर कमी होते, रेस्टॉरंट फॅसिलिटी मोठी होती. असं वाटतं की म्हणजे मुंबईच्या बाजूला कशी उपनगरे पसरली आहेत ना, तसं काहीतरी चित्र वाटतं की मध्ये समुद्र आहे आणि असं लांब लांबपर्यंत सिडनी पसरले. हे जे तुम्हाला एरोप्लेन दिसतंय आता आकाशात उडते, ते एक छोटं आहे, 7 ते 8च लोकांना घेऊन जातं. आणि त्याच्याबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याला जमीन लागत नाही, म्हणजे रनवेसाठी पाण्यावरतीच ते उतरतं आणि पाण्यावरूनच ते उडतं. तर 20 मिनिटाच्या फेरीनंतर आम्ही आता मॅनली गावात पोहोचलो असो. आणि हे जे आहे हे मॅनलीचं सिटी सेंटर आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे फक्त हा चालणाऱ्यांचा रस्ता आहे, अजिबात कुठलंही वाहन अलाउड नाही आहे. आणि इथून 2-3 मिनिटाच्या अंतरावरती मॅनली बीच आहे. आणि आत्ताच थोड्या दिवसापूर्वी क्रिसमस झाला आहे, तर ह्या सिटी सेंटरमध्ये क्रिसमसचे डेकोरेशन्स आहेत नवीन इयरसाठी, आणि हॅपी न्यू इयरचे बोर्ड्स पण लावले आहेत. तर आता आम्ही फेरीतून उतरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती चालत इकडे मॅनली बीचला पोचलो आहोत. आणि मॅनली बीच हा फेमस आहे सर्फिंगसाठी. इथे म्हणजे बिझनेस कुठल्या गोष्टीचा चालेल हे सांगू शकत नाही, असंच काहीतरी इकडे सर्फ बोर्ड सुद्धा रेंटवरती मिळतात. आणि आजूबाजूला जी गर्दी आहे किंवा जे माहोल आहे ते बघून असं वाटतं की लोकांचं समर फुल एन्जॉय करतात आणि सुट्ट्यांचा पुरेपूर वापर करून घेतात. कुणाला ऊन लागते काय कशाचं काही पडलेलं नाही आहे. तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. मॅनलीमधून आम्ही आता परत फेरी पॉईंटला चाललो आणि तिथून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वॅटसन्स बेला जाण्यासाठी तिथून दुसरी फेरी पकडावी लागेल. आणि एकंदरीत जो फेरीचा एक्सपिरियन्स होता तो छान आहे. आणि वेदर पण आता थोडं चांगलं झालं, सकाळी क्लाउडी होता तर थोडंसं सनी झालं, त्याच्यामुळे मजा येते.
मॅनलीला व्हिजिट करून झाल्यानंतर आम्ही परत फेरी पॉईंटला आलो. फेरी पॉईंटला येऊन आम्ही दुसरी फेरी पकडली. ती होती रोज बे आणि वास्टन बेला जाणारी. तर जी रोज बे आहे तिथे आम्ही उतरलो नाही, बाहेरून स्टेशनवरूनच पाहिलं एकंदरीत कसं आहे. किंवा स्टेशनच्या बॅक साईडलाच गार्डन वगैरे होतं मोठं. वॅट्सन बेला पोचलं तेव्हा असं वाटत होतं की खरंच आपण म्हणजे मूवी तर बघत नाही आहे का, कम्प्लीट असं मूवीसारखा नजारा होता. आणि तिथून मग आम्ही थोडं वॅट्सन बे अर्धा तास फिरलं आणि त्याच्यानंतर आम्ही बस पकडून एका दुसऱ्या ठिकाणी आलो. मग अगदी प्रॉपर पोट भरून, भूक लागली होती प्रचंड, पोटभर प्रॉपर इटालियन आज खायला मिळालं चांगलं. तर इटालियन वगैरे जेवून थोडी एनर्जी आली आणि मग तीच एनर्जी घेऊन आम्ही आत्ता आलो आहोत वर्ल्ड फेमस बीचवरती. आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की किती गर्दी आहे. आणि बीचचं नाव आहे बोंडाई बीच. आपल्यासाठी ते बोंडी बीच आहे, पण इथले लोक त्याला बोंडाई बीच म्हणतात. बोंडाई हा एक इथले जे मूळचे ऑस्ट्रेलियन ॲबोरिजिन लोक आहेत त्यांचा हा शब्द आहे. आणि हे माझ्या मागच्या साईडला जे लोक दिसत आहे, म्हणजे तुम्हाला वाटेल की हे छोटे छोटे मुंग्या विंग्या वगैरे सील वगैरे बाहेरून बसलेत की नाही, हे सगळे लोक आहेत. आणि हे म्हणजे ह्या बीचचं वैशिष्ट्य हा आहे की म्हणजे तुम्ही ऑस्ट्रेलियात आला आणि जर कुणाला विचारलं की बोंडाई बीचला नाही गेला का, असं होतच नाही. कारण ऑस्ट्रेलियात आलं म्हणजे की बोंडाई बीच फिक्स पॉईंट, ठरलेला पॉईंट असतो. आणि ह्या बीचबद्दल सांगायचं झालं तर सुट्ट्यांमध्ये हा बीच इतका म्हणजे गर्दी असते असं नाही, केव्हाही या ह्या बीचवरती अशीच म्हणजे हॅपनिंग असतं सगळं. ह्या बीचबद्दल सांगायचं झालं तर हा बीच बघू शकता तुम्ही, खूप वाईड असा बीच आहे आणि नेहमी अशीच गर्दी असते. कधी या वीकडेजमध्ये या विकेंडला या. दुसरी ह्याची खासियत म्हणजे हा जो बीच आहे हा सर्फिंगसाठी रिझर्व करून ठेवला, म्हणजे सर्फिंगसाठी फेमस आहे. तो अगदी ॲबोरिजिनल लोक राहत होते तेव्हापासून आत्तापर्यंत. आणि हे असेच नेहमी इथे सर्फर्स असतात. आणि मेन म्हणजे हा जो बीच आहे ह्याच्या दोन्ही साईडला रॉक आहे आणि मध्ये हा बीच आहे. आणि कंप्लीट दोन्ही बाजूनी पाथ बनवला आहे. जवळपास 3-4 किलोमीटर वॉकचा पाथ आहे पूर्ण दोन्ही बाजू एक्सप्लोर करण्यासाठी. तर आमचं जेवण झाल्यानंतर जेव्हा आम्ही इकडे बीचवरती येत होतो तेव्हा मध्येच एक चाफ्याचं झाड दिसलं आणि मी ओमकारला सांगितलं की एक फुल काढून घेतो. की घेतलं आणि त्याचं असं हे आर्ट म्हणू शकतो. आम्ही ह्याला लहान असताना म्हणजे ह्या शेपला अंगठी म्हणायचो आणि 2 बोटांच्या मध्ये घालायचो. तर तुम्ही लहान असताना ह्या चाफ्याच्या फुलाचं काय बनवायचं का आणि त्याला काय म्हणायचं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आज खूप थकलो आहे. आजचा दिवस इथंच थांबवते मी. व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय अँड टेक केअर.